नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता जे काही थकीत रक्कम पीक विम्यात 2023ची रखडलेली होती, तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण बैठक ही गुरुवारी घेण्यात आली होती. तर त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे काय उर्वरित शेतकऱ्यांचे थकीत पैसे होते 58 58 कोटी 94 लाख रुपये, त्या संदर्भामध्ये सविस्तर बैठक घेण्यात आली. तर यामध्ये किती जिल्ह्यांना म्हणजे त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या पीक विमा रखडलेल्या पैशाचा लाभ मिळेल त्या संबंधित माहिती आपण घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये मोठ्या प्रयत्नाने मागील ऑगस्ट महिन्यामध्ये मंत्रिमंडळ येथे बैठक घेण्यात आली व त्यामध्ये सांगण्यात आले की 31 ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वितरित होणार, पण ते देखील अद्याप देखील झालेले नाही. त्यामुळे आता गुरुवारी बैठक घेण्यात आली, तर त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे काम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे असून सदर कंपनीने 202 कोटी 67 लाख रुपये पीक विमा योजनेची रक्कम ही मागणी केली. त्यांच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर 143 कोटी 81 लाख रुपये वितरित करण्यात आले, परंतु अद्यापही 58 कोटी रुपये थकीत असून या संदर्भामध्ये गुरुवारी बैठक घेण्यात आली व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तर यामध्ये शासन पीक विमा कंपनीने राज्य सरकारकडे मागणी करून देखील अद्यापही ही रक्कम प्राप्त न झाल्याने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली. तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील 1,51,352 शेतकऱ्यांना पीक विमा दावा केला असून यापैकी 1,18,588 शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम ही प्राप्त झाली. 32,764 शेतकऱ्यांनी पीक विमा रक्कम हे अद्यापही प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये लवकरात लवकर रक्कम प्राप्त व्हावी अशा सूचना पालकमंत्री यांनी दिलेल्या आहे.